यंदा राज्यात झालेल्या अतिवृष्टीने आणि अवकाळीने शेतकऱ्यांचं पार कंबरडं मोडलेलं आहे। नोव्हेंबर महिना आला तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागलेलं नाहीये। आधीच झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानाची भरपाई अजून मिळाली नसताना हे नुकसान कसं भरून काढायचं असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा ठाकलाय। याला उभं करण्यासाठी एकरी 4 ते 5 लाख रुपये लागतात। कसं उभं करायचं, फारच अवघड परिस्थिती। पुढच्या वर्षासाठी लोकांच्या पुढे हात पसरावं लागणार आहेत सावकारांपुढे, त्याच्या अलावा नाहीतर मग गळफास घ्यावा लागेल। दुसरा काय पर्याय आहे शेतकऱ्यापुढे? काय करणार या शेतीला? काय हात लावायचा आहे का या पावसाने? काय करून ठेवलाय नुसता? महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात द्राक्ष पीक घेतलं जात आहे। यंदा मात्र अस्मानी संकटाने जिल्ह्यातील तब्बल 35,000 एकरवरील द्राक्ष बागांवरती कुऱ्हाड चालवावी लागली आहे। 1 एकर द्राक्ष बागेच्या लागवडीसाठी 4 ते 5 लाखांचा खर्च येतो। एक बाग 20 वर्षांपर्यंत चालते, मात्र या अवकाळी पावसाने या बागा 7 वर्षातच तोडाव्या लागल्यात। आम्ही लहान मुलासारखं स्वतःच्या यांना द्राक्ष बागेला जीव लावतो। द्राक्ष बागाचं आयुष्य साधारण 20 वर्षाचं आहे। आता माझा बाग 10 वर्षाचा झालेला आहे, तर हाताच्या फोडाप्रमाणे आम्ही त्यांना जपतो। पण आज त्याच आमच्या लेकरालाच म्हणावं लागेल, कोरडीचे घाव घालावं लागू राहिले। वाईट वाटतंय याचं। साधारण 6 मे पासून चालू असलेला पाऊस, त्याच्यानंतर त्या परिस्थितीत पण केलेले द्राक्ष बाग उभे, परंतु ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या पहिल्या हप्त्यापर्यंत चाललेला पाऊस यामुळे पूर्ण बाग हे गर्भधारणा नाही झाली, जिरून गेले। त्याच्यामुळे ही बाग तोडावं लागू राहिली। प्रत्यक्ष अवकाळी पाऊस नाही, तर त्यानंतरच्या वातावरणाने कांदा पिकावरती मोठा परिणाम झालाय। कांद्याचं पीक सडलंय, त्यावरती रोग पडलाय। त्यामुळे निराश झालेल्या चांदवडच्या शेतकऱ्याने 2 एकर कांद्यांवरती रोटावेटर फिरवलाय। दुसरीकडे संभाजीनगरातील शेतकऱ्याच्या कांद्याला अवघा 5 रुपये किलो भाव मिळत असल्याने त्यानंही 1 एकरातील उभा कांदा काढून टाकलाय। रोटर मारला कारण त्याचे 100% नुकसान झाले आणि आलेला खर्च 70 ते 80 हजार रुपये, आणि हा खर्च निघू शकत नाही। आणि सरकारने पण दिली तुटपुंजी मदत, ती पण उपयोगाची नाही, तिने काहीच होत नाही। मग रोटर मारून एक तर काहीतरी त्याच्यात आपण गहू करू। परभणीत मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यानंतर काढणीला आलेला कापूस हातचा गेलाय। आधीच अतिवृष्टीनं हैराण झालेल्या शेतकऱ्याला अवकाळीच्या संकटालाही सामोरं जावं लागतंय। सतत पाऊस असल्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड आहे आणि कापसाचं एवढं मोठं नुकसान होत आहे की आता मोड फुटण्याच्या टाइमला आलेला आहे कापूस, आणि इथून पुढे जर घरात नेऊन जर साठवला तर तो काळा पडणार, लाल पडणार। नंदुरबार बुलढाण्यातही जोरदार पावसाच्या हजेरीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। हताश झालेल्या बळीराजाने सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली। सगळं पाण्यात गेलं रे। शहापुरात परतीच्या पावसानं हजेरी लावली आणि शेतातील भाताची उभी पिकं आडवी झाली। संपूर्ण भात मातीमोल झाला असून आता करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकलाय। मी आम्हाला हे झालेले भात कापणीला आलेले आणि अवकाळी पावसाने अचानक घाला घातल्यामुळे आमचा आलेला हातातोंडाचा पीक आमच्या हातातून निघून चाललेले। तर याच्यावर शासनाने काहीतरी आम्हाला याच्यावर उपाय करून आम्हाला काहीतरी निधी द्यावा, याच्यासाठी आम्ही हात जोडणी करून विनंती करतो। काही नियमाप्रमाणे जरी असली तरी पण ती आम्हाला ह्या शेतकऱ्यांना आमचा झालेला खर्च 1 एकरला जो काय असेल तो आम्हाला मिळावा अशी आमची सरकारकडे विनंती आहे। मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस दिवाळी गेली तरी सुरूच आहे। वारंवार कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल झालेला असून आता सरकारनेच या संकटातून बाहेर काढावं अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।